नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. आणि सकाळ सकाळी आजचा ब्लॉग चालू केलेला आहे. तर सुट्टीचा दिवस आहे आणि सकाळ सकाळी चाललेलं खेळायला तिकडे तर ग्राउंडवरती. तर गावाकडचा खेळ, गावाकडचा क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आठवणी तुमच्यासुद्धा ताज्या होतील जर तुम्ही मुंबईत असाल तर. गावाकडे कसं सुट्टी असलं की त्या दिवशी सकाळी लवकर सगळी पोरं उठून जातात क्रिकेट खेळायला. काम म्हटल्यावरती उठून जात नाही एक वेळ, पण क्रिकेट खेळायला मैदानावरती लवकर येतात, असं ते आहे. आणि मनीष आलेला आहे सुट्टीनिमित्त गावी. अभिनंदन भावा. तर आता तुम्ही असं गावाला आले होतं पोरांना बॉल बिलसाठी पैसे द्यायला, त्यामुळे कसं मुंबईकडे घातल्यावर. तर आता आम्ही चाललेलं आहे. सकाळ सकाळी कामं सगळी आटपून आलाय मनीष. सकाळ सकाळी उठल्यावरती जेवण केलं तिनं, त्याचबरोबर काय ताक घुसळणार आहे त्यांना परत. त्याच्याकडे गाई वगैरे विळले आहेत, ताक वगैरे घुसळून आलेला आहे. परवा आम्हाला खरवस दिलं होतं भावा, नाही दिला मेलास. खरवस तू कुठे दिलं? शुभमनी दिला नाही, यानं खरवस पण दिला नाही. गाई विळाली त्याच्याकडे. एवढी आनंदाची बातमी झाली असून नुसतं आम्हाला ते रेड काय म्हणतात त्याला, वासरू तेवढं दाखवतं. हा बघ दर्शन, वासरू आमचं नवीन. पण काय ताक काय दिलेलं नाही. इकडं बघा धुकं झालं ग्राउंडवरती संपूर्ण आमच्या. आणि कदाचित धुक्यामुळं मॅच थोडी पुढे जाईल. काही तांत्रिक बिघाडा म्हणजे नैसर्गिक ते काय म्हणतात ना, नैसर्गिक अडचणीमुळे धुकं वगैरे ग्राउंड मैदानावरती असल्यामुळे मॅच ड्रॉ होण्याची शक्यता सुद्धा आहे अशा रीतीने. परंतु सगळे मॅच ड्रॉ करण्याच्या मूडमध्ये नाहीत, सगळे खेळतायत. सुंदर असा फटका, कॅच. आणि तिकडे काय बॉल कुठे गेला दिसत नाही. तो प्लेअर तिथं उभा आहे कोणतरी, तो मला पण दिसत नाही कोण उभा आहे तो, पण त्याला पण बॉल दिसत नाही. आणि इकडच्या तिकडचं दिसत नाही, तिकडच्या इकडचं दिसत नाही. नुसतं खेळता म्हणून खेळताय. कसलं धुकं आहे बघा. हेच कोकणातलं खरं वातावरण आहे मित्रांनो. कोकणात हे वातावरण आणि ही मजा दुसरं कुठेच नाही, फक्त आपल्या कोकणात. म्हणून कोकण सोडून कुठं जावंसं वाटत नाही. तर कुठे गेले हे बॉल भेटला काय? आता तिकडे कोण आहे? कोण आहेत ना उभं, ते दिसत पण नाही अजिबात. म्हणजे एकदम पूर्ण ब्लर दिसतंय. हे धुकं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दिसणार नाही अजिबात. फक्त थोडी टी शर्ट दिसत आहेत त्यांची. दाखवतो तुम्हाला बघा, त्यांचे चेहरे क्लिअर समजत नाही. हा जरा इथं दिसतोय, इकडे वरती कोण आहे ते समजतच नाहीत. फक्त चेहरे तेवढेच दिसतात त्यांचे, कोण आहेत. ते बांधावर कोण आहे तिकडं? त्या बाबा आहेत काय? हा, झूम केला दिसतोच आहेच. हे थोडं धुकं वर जायला लागलंय रे. म्हणजे काही मिनिटातच धुकं क्लिअर होणार आहे. काही मिनिटातच धुकं क्लिअर होणार आहे. म्हण परत आताचं गाणं म्हण. तुझ्यासाठी इकडं आलोय, म्हण आताचं गाणं म्हण. म्हण काय म्हटलंस तर म्हण. शिमग्याचं मग म्हण ना. शॉर्ट रे नाही. अरे 2 मिनिटात क्लिअर झालंय रे. आपण कसं आपली एंट्री झाल्यावर ते कसं धुकं काय भले बाजूला होतात, तर धुकाचं काय चीज आहे. वाईड आहे रे. किती वर हे टीम दिली? कुठे मॅचला जाणार तुम्ही? बोंडेत मॅचला किती वाजता? हे मला बैल आहेत तिथं मारतील. चौकार बॅटिंग रे. चौकार तिकडे लांब आहे मित्र, दाखवतो तुम्हाला. थांबा, धुकं कमी झालं ना की दाखवतो कुठे चौकार आहे आणि काय आहे. आता मला दिसत नाही तर तुम्हाला काय दाखवू. इकडे चंद्र इकडे आहे. चंद्र सूर्य आहे काय? अरे हा सूर्य आहे बाबा. अरे चंद्र दिसतोय तो धुक्यातनं. नाही, चंद्र दिसणारच नाही एवढ्या धुक्यातनं. बरोबर, सॉरी माय मिस्टेक. तो सूर्य आहे ऍक्च्युली, पण तो धुका असल्यामुळे मला चंद्र वाटतो. समजून घ्या.
समजून घ्या जरा मिस्टेक. आणि पनवाला हे जॅकी विकेट पोरांनी बेकार घेतले म्हणे. तू किपर आहेस काय? आपण नाही घेतलेलं होय. आम्हाला तर मंडळाचा भजनाकडनं भेटलाय तर घालतो. पण जॅकी विकेट घेतलेलं आहे एकदम ऐकत नाही. घे बघूया पुढील बॉल, पुढील चेंडू काय होतं या चेंडूवरती. बघतोस काय रागानं षटकार मारा वाघानं. बॉलिंग रे. नो बघ दोन काढच. अरे गेला. हा बस मोबाईल पडला आहे. आज का फोन शिल्लक नाही. वाईट आहे. 28 2 बॉल झाले यार. शॉट रे. हे सोडला. अरे पकड मेला माझ्या. खुल्यात काय बरे. सॉरी माय मिस्टेक काय. मी व्हिडिओ मला पकडशील. शेवटची ओवर आहे शेवटची एकदम. हे बघा पेटवा आता ऑन द स्पॉट जैसे देर हो गया. वो आता यशीन ने फील्ड केला ना आता व्हिडिओ करत राहशी. नो आपण नोट टाकला पाहिजे. धावे तीनचा मार. तीनचा बघ त्याच्यावरून जातोय बॉल. चौकार रे. 5 आताचे बॅटिंग रे. दिवेश दसम शिवाय बॉस मग होय समजत नाही. चिड्या भडाकला बॉलर भडाकला. एक हे बाबा काय कसोटी दादाच तू. कसोटी दादाच इथे हा. दोन बसो चाल. चौकार. मेरा 0.7 कुठे झाला. नाही ना पण नाही इकडे पण बॉल. तर बॉल फोडलेला आहे. काकडे जरा. आणि अशा तऱ्हेने आउट झालेला आहे. कॅच उडली आहे. सोडलेली आहे कॅच. धावला जागदाचा. 24 बॉल 81 ला टार्गेट दिलेलं. आता आमची फिल्डिंग आहे. हे माझे फिल्डर सगळे लागलेले आहेत फिल्डिंगला. तरी पण मी लेट आलो बॅटिंग साठी. अमर हे इथं खाली कोणतरी ठेव. इथं कोण आहे इथं. नाही इकडे जो. हे तू वरती राहा राहुल. हा. आणि आता आमची बॉलिंग यांची बॅटिंग. 24 बॉल मध्ये 81 मारायचे आहेत. तर चला चालू करूया. बिल्डिंगला आलेलं आहे. तिकडं मैदान आहे त्या साईडला. इकडं मी बाउंड्री लाईनला उभा आहे. इकडे ही बाउंड्री आहे खाली. इकडची तिकडची वरची तिकडं वर आहे. तिकडे ते ग्राउंड आहे अशा रीतीने. आणि फुलटॉस बॉल. अरे मेले कॅच आहे. 6 रे. व्हिडिओच्या नादात एक कॅच सोडले. आता व्हिडिओ बंद करतो. इकडे दानूचं घर आहे इकडे. आणि आम्ही इकडे फिल्डिंगला आहे. परत कॅच आहे पण कुणाल. अरे शपथ. 6 रे. थोडक्यासाठी एकदम ऍडव्हान्स होती. बाहेर होती तरी चांगला प्रयत्न केलाच रे. 53 झालाय. 18 बॉल 53. आता शेवटची लास्ट ओव्हर आहे. बघूया स्कोर होईल जर मोठे शॉट बसले तर. हे बाबा इज्जत तुझ्या हातात आहे. कॅच बीच काय ते पण 6 नको. बाउंड्रीच्या बाहेर नको.
बॉल इथं आलाय तर अडकलाय कुठं बघा अडवीत वर. हा बघा इथं आहे. त्याच्या आगे पहिलाच सामना 25 रन राखून जिंकलेला आहे आम्ही आणि दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते आता. हे 25 रन जिंकलेलं ना रे. हा तर चला आता दुसरा राऊंड चालू होतोय आता. आता मस्त की ऊन आलाय कडक मध्ये. हा बघा सूर्य आलाय माथ्यावरती. आता बॉल वगैरे क्लिअर दिसतोय. मगाशी काय घंटा दिसत नव्हतं अजिबात. आणि विरुद्ध संघाचे बॉलर परत सांगायचं आता आम्ही हरलेला आहे 80 रन. आम्हाला 81चं टार्गेट होतं. आता आम्ही हरलेला आहे. तर आता आपली बॅटिंग आहे. खणखणीत षटकार. असा गुलगुलीत चेंडू टाकताना बलबली चक्का शट. ओ कॅच मिस झाले. 4 गेलाय. 4 बॉलाचा चौकार आणि दर्शन कापडे बॅटिंग करताना सज्ज. असा पुढचा चेंडू टाका रे. बघूया आपण आता. दिवेश रोखतोय की दर्शन रोखतोय. रोखतोय. अशा तऱ्हेने सुंदर असा पटका आणि वेदांनी राबलेला आहे आणि जातोय तो सीमारेषा पार नाही हो गई है. फुलीला आहे पाहू शकता. मनीष खापरे. शॉट रे. लावली नाही सॉरी. 6 सलग 3 षटकार. तर षटकारची हॅट्रिक लावले प्रथमने. वा बॅटिंग रे बॅटिंग. हे बॉल दोन्ही पण हरवली की काय. बॉलरचं तोंड दिसत नाही. आता आलोय बोंड्यामध्ये. मॅच आहेत क्रिकेटच्या. पोरं खेळायला येतात. टॉर्च जिंकले. नाणेफेक जिंकले. हे नाणेफेक जिंकून काय घेतलेलं आहे. काय 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 त्याला घे पाहिजे. आतापर्यंत एवढ्या मॅच झाले एक पण टॉस हरलेला नाहीये. देवा खापरे. अरे भावा फक्त मॅच फक्त जिंकू दे. ऑल द बेस्ट. खेळा रे. तर आता थोड्याच वेळात थांबण्याला सुरुवात होते. सिद्धेश किपरिंगला आहे. निवड केलं ते खापरेवाडी संघाने. सार्थक याच्याकडे चेंडू दिलेला आहे. पाहूया किती धावा रोखण्यात यश मिळतंय ते सार्थक याला आणि किती धावा ठोकण्यात यश मिळतंय ते अक्षयला. स्ट्राईक बॅट्समन अक्षय आपल्या बॅटिंग मार्फत तयार. आता जाकाली निघालेला आहे. पोरांचा काय निभाव लागण्यातला नाही. मी हरलोय. हे कोण होतं खेळणार कोण होता. हा एक होता. हा एक होता. हा एक होता. कुठे गेल तर बाकी तिकडे आहे. इथे इज्जत आमची घाली होती. आम्ही जाता वाय आता प्रॅक्टिस झालं. तू कॅच पकडलीस काय रे. नाही पकडली. तो विसरतो लगेच. पकडलीस. चल पार्टी दिसत जाकाली गाडीवर घे. पार्टी दिशी आम्हाला. नाही. जाका दिवीत आलेला आहे आणि खातोय आता मिसळ पाव. कोण कोण आहेत सोबत बघा. हा छोटा आहे देवश. काय नाव तुझं. देवांश ना. संवाद आहे. दिवीज जसम मनीष खापरे आणि आम्ही या मिसळ पाव खायला. स्पॉन्सर कोण आहे. स्पॉन्सर संभाजी खापरे. संभाजी खापरे. थाटात माटात मुंबईकर. 3 मुंबईकर आहे. त्यामुळे स्पॉन्सर कोण आहेत ते त्याच्यात चापकाटा करून ते बघतील. पण फक्त खायचं आहे. तू खा रे. आपण दोघं गावाला आहे. तर आजचा व्हिडिओ हा गावाकडच्या आठवणी म्हणजे आपल्या गावाकडचा क्रिकेट ह्याचा होता. तर अशा पद्धतीने सकाळी उठून लवकर पोरं सुट्टीच्या दिवशी खेळायला जातात. हीच गावाकडची कोकणातली आपल्या मजा असते. सकाळचं वातावरण सुद्धा एक नंबरच असतं. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.